नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद आरोग्य शोक 40% व 50% न्यू सिलेबसनुसार आपण या ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर करत आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपले 12 ते 13 व्हिडिओ झालेले आहेत। या सर्वांची प्लेलिस्ट बनवलेली, हे प्लेलिस्ट पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि जर तुम्ही पोलीस भरती या पदाची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी आपण गणित आणि बुद्धिमत्तेची प्लेलिस्ट बनवली आहे। या प्लेलिस्टमध्ये जर व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला फायदा होईल। त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य सेविकेसाठी सुद्धा 100 व्हिडिओ टाकलेले आहेत, जे की तुमचे सिलेबसनुसार आधारित आहेत। याची सुद्धा प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता सर्वांच्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि व्हिडिओसुद्धा दररोज येत आहेत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केपलरचे 3 नियम पाहणार आहोत। आता केपलरने कशा संदर्भामध्ये नियम मांडलेले आहेत तर केपलरने मित्रांनो ग्रहाच्या कक्ष संदर्भामध्ये महत्त्वाचे नियम मांडलेले आहेत, हे लक्षात ठेवा। केपलरने किती नियम मांडलेले तर केपलरने एकूण 3 नियम मांडलेले। हे 3 नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। संपूर्ण अभ्यासक्रम हा न्यू सिलेबसनुसार असणार आहे। जर तुम्हाला आरोग्य शोक बनायचं तर अशा स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असणार आहे। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 100% केपलरच्या नियमावर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातील, त्यामुळे ते 1 ते 2 क्वेश्चनचे मार्क आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% मिळतील, याची 100% गॅरंटी आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, केपलरचे 3 नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की केपलरने कशा संदर्भामध्ये या ठिकाणी नियम मांडले होते तर ग्रहासंदर्भी मांडले होते, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर केपलरचे एकूण किती नियम आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, तर केपलरचे एकूण 3 नियम आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातील तर पहा, असं पण विचारले जाईल, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर फिरतो, हा केपलरचा कितवा नियम आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, मग हे विधान चूक का बरोबर? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। तर केपलरच्या पहिल्या नियमानुसार केपलरचा पहिला नियम आपल्याला काय सांगतो तर केपलरचा पहिला नियम सांगतो ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, पहा, ग्रहाची कक्षा ही वर्तुळाकार नाही, लंबवर्तुळाकार आहे। लंबवर्तुळाकार आणि वर्तुळाकार, आता वर्तुळाकार म्हणजे मित्रांनो सरळ आहे, वर्तुळा स्वरूपामध्ये असतं, आणि लंबवर्तुळाकार म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी वर्तुळे थोडंसं अशा स्वरूपामध्ये काढलं जातं। कसं तर लक्षात ठेवा, वर्तुळे थोडंसं अशा स्वरूपामध्ये काढलं जातं। हे म्हणजे लंबवर्तुळ, म्हणजे या ठिकाणी सूर्य असेल, या नाभीवर जर सूर्य असेल तर त्याची कक्षा कशी असते ही लंबवर्तुळाकार अशा स्वरूपामध्ये। इकडं जर गेल्याच्या नंतर थोडंसं लांब, इकडं आल्याच्या नंतर थोडंसं जवळ, अशा स्वरूपामध्ये याला लंबवर्तुळाकार असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी जर सूर्य असेल तर ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार, म्हणजे या ठिकाणी गोल आकार जर असती तर सरळ अशा गोलमधून फिरली असती, परंतु या ठिकाणी वर्तुळे गोल दिसतं का, थोडंसं लंब दिसते। या ठिकाणी थोडंसं लंब दिसते। म्हणजेच केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो, हा केपलरचा पहिला नियम आहे, लक्षात ठेवा। आता हा नियम तुम्हाला समजला असेल। त्याच्यानंतर पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फसवलं काय जाऊ शकतं हे सुद्धा लक्षात ठेवा। केपलरच्या असं सुद्धा विचार जाईल की केपलरचा दुसरा नियम असं सांगतो की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभी अंतरावर असतो। तर मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे, हे जरी सत्य विधान असलं तरी सुद्धा हा केपलरचा कितवा नियम आहे, दुसरा नसून हा पहिला नियम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। म्हणजे केपलरचा पहिला नियम काय, दुसरा नियम काय, पहिला नियम काय सांगतो, दुसरा नियम काय सांगतो, यावर तुम्हाला परीक्षेमध्ये उलटसुलट विधाने विचारले जातील आणि योग्य विधान ओळखा हे सुद्धा तुम्हाला ओळखलं जाईल। म्हणजे उलटसुलट देतील, पहिल्याला दुसरा करतील, दुसऱ्याला पहिला करतील, तिसऱ्याला दुसरा करतील, अशा स्वरूपामध्ये उलटसुलट करतील, तर तुमच्या ते लक्षात येणं गरजेचं आहे। म्हणजे केपलरचा पहिला नियम आता तुमच्या लक्षात आला असेल आशा करतो। तर पहा, केपलरचा पहिला नियम काय सांगतो तर पहा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर फिरतो। या लंबवर्तुळाकारच्या जागा तुम्हाला वर्तुळाकार सुद्धा दिला जाऊ शकतो, त्यामुळे या शब्दावर थोडंसं परीक्षेमध्ये लक्ष द्या किंवा कॉन्सन्ट्रेशन करा, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, आता केपलरचा आपण दुसरा नियम पाहूयात। केपलरचा दुसरा नियम काय सांगतो तर पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापत असते, अशा स्वरूपाचा महत्त्वाचा या ठिकाणी नियम केपलरने मांडलेला आहे। तर हा नियम काय सांगतो पहा, ग्रहाची सूर्यापासून ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, म्हणजे ग्रहाशी सूर्याला जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापत असते। कसं तर पहा, आता या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिला नियम काय सांगतो, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते, म्हणजेच या ठिकाणी जर सूर्य असेल, आता या ठिकाणी जर एखादा ग्रह असेल, या ठिकाणी एखादा ग्रह असेल, या ठिकाणी एखादा ग्रह असेल, तर पहा समान कालावधी म्हणजे जर सूर्य या ठिकाणी असेल तर या
कालावधी जी काही लांबी आहे ही सध्या किती असणार आहे, या ग्रहाच्या लांबी एवढीच असणार आहे. आता हा ग्रह या ठिकाणी गेला, आता हाच ग्रह समज या ठिकाणी गेला, आता हा ग्रह जर या ठिकाणी जर गेला असेल तर सूर्य या ठिकाणी असणार, तर या ठिकाणी पहा हे अंतर झालं. आता हे अंतर झाल्याच्या नंतर पहा या ठिकाणी समान कालावधी म्हणजे एवढ्याच कालावधीमध्ये एवढंच अंतर या ठिकाणी कापताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर या ठिकाणी कापलं जातं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापत असते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा केप्लरचा कितवा नियम आहे, तर केप्लरचा दुसरा नियम आहे. म्हणजेच या ठिकाणी ग्रहाला सूर्याभोवती जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये या ठिकाणी समान क्षेत्रफळ व्यापत असते. हा केप्लरचा कितवा नियम आहे, तर केप्लरचा हा दुसरा नियम आहे. असं पण विचारलं जाईल की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते. हा केप्लरचा कितवा नियम आहे, तर केप्लरचा हा दुसरा नियम आहे. आणि असं पण विचारलं जाऊ शकतं की ग्रहाला जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापत नसून ते विभिन्न क्षेत्रफळ व्यापते. हे विधान चुकी बरोबर, तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आय होप हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर केप्लरचा तिसरा नियम पहा. सूर्याशी परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालावर्ग हा त्या ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. हा सुद्धा ग्रहाचा या ठिकाणी महत्त्वाचा नियम केप्लरने तिसरा मांडलेला आहे. म्हणजे केप्लरचा हा कितवा नियम, तर केप्लरचा तिसरा नियम काय सांगतो पहा. सूर्याशी परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग त्या ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे काय असतो, घनाला समानुपाती असतो. आता त्याच नियम काय, आता समज टी अंतरावर जर सूर्य असेल तर या वर्गावर असेल, तर दुसरा नियम या ठिकाणी तिसरा नियम काय सांगतो, तर या ठिकाणी आर जे असणार ते घनाच्या स्वरूपामध्ये असणार आहे. हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग पहा, आवर्तन कालाचा वर्ग हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. थोडासा तिसरा नियम किचकट हे लक्षात ठेवा मित्रांनो, आणि हा नियम विचारला जाईल. आवर्तन कालाचा वर्ग त्या ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला पहा, सरासरी अंतराच्या घनाला लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा हा झाला सूर्याचा, या ठिकाणी पहा हे आर हे घन दिलेले आहे, म्हणजे घनाला काय असतो, समानुपाती असतो. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजेच मित्रांनो जे की तिसरा नियम जे काय सांगतो, तर हा वर्ग आणि घनाशी संबंधित असलेला नियम आहे. असा सुद्धा विचारला जाईल की केप्लरचा जो काही तिसरा नियम आहे हा सूर्याचा वर्ग आणि घनाशी संबंधित असलेला महत्त्वाचा नियम आहे. तर हे विधान तुम्हाला या ठिकाणी योग्य लिहायचं आहे. म्हणजे तिसरा नियम काय सांगतो, सूर्याचा वर्ग आणि त्याचा घन हा एकमेकाशी समानुपाती वर्गाच्या घनापाती असतात. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.